शेतकरी मित्रांनो, बरेच वेळेस काय होतं आघाताच्या टायमाला म्हणजे खरीपाच्या पेरणीला बरेच लोक मकाचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेत असतात. आता त्याचा फायदा कसा असतो की मकाला म्हणजे उत्पन्न खूप जास्त येतं आणि कमी कष्ट असतात आणि खर्चसुद्धा बऱ्यापैकी कमी होत असतो. त्याच्यामुळं मकाची निवड हे बरीच लोक करत असतात. आता मकाचं व्यवस्थापन करताना आपण सुरुवातीलाच पेरणीमध्ये खतं दिली तर आपल्या मकाची ग्रोथ ही चांगली होत असते. आणि जर गवताचं रान असेल तर ती मका स्पर्धा करून देत नाही गवताला आणि लवकर वरती निघून जाती. परिणामी वसव्याने गवत जास्त येत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मका जर पेरत असाल तर सुरुवातीलाच खताचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता मका हे खादाड पीक आहे आणि त्याचं उत्पन्नही तसंच मिळतं. म्हणजे जितकं आपण त्याला खत देतो, जितकी आपण काळजी घेतो तेवढी ती दांडगी येत असते. आता सुरुवातीपासूनच जर आपण खतं दिली तर नक्कीच तिचा पोत हा चांगला राहतो. सोबतच जर आपण कधी पण नोटीस करून बघा, मकाचं पीक घेतल्याच्या नंतर दुसरं पीक जे घेतो ते पीक थोडंसं कमी म्हणजे कमी दर्जाचं राहतं. कारण विषय असा असतो की मका ही जमिनीतली बरीच अन्नद्रव्ये ही खातं असते. म्हणजे खादाड पीक असल्यासारखं तिला खत हे लागतंच. त्याच्यामुळं जर आपण वरवर रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं जर मकाला भरपूर मोठ्या प्रमाणात दिली तर नक्कीच आपल्याला उत्पन्नामध्ये फरक हा जाणवत असतो. सुरुवातीला पेरणीमध्येच बरीच लोक मकाला खत देत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणती खतं दिली पाहिजेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला पेरणीमध्ये किंवा डोबणीमध्ये आपण कोणती खतं घातली पाहिजे. आता पेरणी बऱ्याच प्रकारची असते. काही लोक बळीने सरी काढून त्याच्यामध्ये टोकन पद्धत करत असतात. काही लोक डायरेक्ट पाबरीने पेरणी करत असतात. बरीच लोक बेडवरती सुद्धा मका लावतात, सरीवरती लावतात. म्हणजे लागवडीच्या बऱ्याच पद्धती इथं. तसंच आपलं खताचं व्यवस्थापन सुद्धा बऱ्याच प्रकारे केलं जातं. आता आपण पेरणीमध्ये मका कोणती खतं टाकली पाहिजे ते बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिले मकामध्ये जे झिंकचं प्रमाण आहे ते जास्त असायला पाहिजे मकाच्या रानामध्ये. कारण झिंकची कमतरता ही खूप भासत असते. म्हणजे झिंक सल्फेट हे आपण एकरी 10 किलो आणि सोबतच 15-15 सुफला 15-15 हे 2 बॅग एकरासाठी पेरल्या पाहिजेत. म्हणजे आपण आधी जास्त खतं दिली तर नंतरची खतं आपली वाचत असतात. जर आपल्याला पेरणीमध्ये खतं देणं शक्य नसेल आणि आपल्याला नंतर जर मका उगवल्याच्या नंतर खतं टाकायची असतील तर ते पहिला डोस आपण 20 दिवसाच्या आतमध्ये टाकायला पाहिजेत. जेणेकरून सुरुवातीपासूनच जर तिला बळ मिळलं तर लवकरच तिची वाढ चांगली होत असते. त्याच्यामुळं सुरुवातीला पहिला जो डोस जर आपण उगवल्याच्या नंतर टाकणार असाल तर त्याच्यामध्ये झिंक सल्फेट 10 किलो एकरासाठी आणि सुफला 15-15 2 बॅग आणि सोबतच युरिया पण घेतला पाहिजे. कारण मका ही पिवळी पडत असते. आघाताची मका म्हणजे खरीपाची मका ही पावसामुळं म्हणा काही कारणामुळं पिवळी पडत असते. सोबतच त्याच्या आधी जर आपण मकाचंच पीक घेतलं असेल, त्याच्यावरतीच मका करत असेल, मग तर त्याला खताची खरंच नितांत गरज असते. त्याच्यामुळं खताचं व्यवस्थापन हे व्यवस्थितच झालं पाहिजे. आता हा झाला मकाचा पहिला डोस. तर याच्यानंतर दुसरा डोस आपण 1 महिन्यानंतर दिला पाहिजे. त्याच्यासाठी आपण स्पेशली दुसरा व्हिडिओ बनवू. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मकाचा पहिला डोस पेरणीमध्ये किंवा पेरणीच्या नंतर आपण कोणता दिला पाहिजे ते बघणार होतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मकाला कोणती खताचं व्यवस्थापन करता किंवा तुमच्या इथे एकरी उत्पन्न काय मिळतं, मकाची व्हरायटी कोणती लावली जाते. आता ही व्हिडिओमध्ये दिसती ती मका सिजेंटा कंपनीची आहे आणि जवळपास बऱ्यापैकी नावाजलेली ही कंपनी आहे. आणि आपल्याला कंपनीची जाहिरात वगैरे नाही करायची, पण मकाच्यासाठीची एक उत्तम व्हरायटी म्हणून तिचं नाव ओळखलं जातं. तर याच्यानंतर आपण मकाचे तणनाशक किंवा मकाचं डवरणी, खुरपणी, कोळपणी आणि दुसरे खतांची व्यवस्थापन सुद्धा बघणार आहे. त्यासाठी जर मकाचं पीक असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.